जनतेच्या तिजोरीवरून सध्या महायुतीत चढाओढ पाहायला मिळते। तुमच्या हातात मत, माझ्या हातात निधी असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। तर राज्यात आपली सत्ता, तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात असं वक्तव्य आता रुपाली चाकणकरांनी केलं। तर दुसरीकडे तिजोरीच्या चाव्या कोणाकडेही असू द्या, पण तिजोरीचा मालक आपलाच असा टोला चंद्रकांत दादांनी अजितदादांना लगावलाय। तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे असा टोला चंद्रकांत दादांनी अजित पवारांना लगावलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी निधीवरून मतदारांना दम दिला। तुम्ही मतदानात काट मारली तर मीही निधीत काट मारेन असं अजित पवार म्हणाले होते। त्यानंतर रुपाली चाकणकरांनीही तिजोरीच्या चाव्या आमच्या हातात असल्याचं म्हटलं होतं। त्यावर चंद्रकांत पाटलांनी टोला लगावलाय। मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। आणि त्याची मी जिल्ह्याचा पालकमंत्री, 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय राज्यात आपली सत्ता आहे। राज्यात सत्ता असताना राज्याचा गावगाडा आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं। आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। आपण तुम्हाला सांगायचंय, निधीशिवाय कोणतीही कामं होत नाही। त्याच्यामुळे मग तुमचं निधी आमचा। तिजोरीची किल्ली आपल्याकडे असल्यामुळे ती आणखी कोणाकडे जरी असली तरी त्याच्यावर मुख्यमंत्री असल्यामुळे तर समोरचे उदाहरण तिजोरीची किल्ली आमच्या हातात आहे, पण तिजोरीचा मालक आमच्याकडे। हे मला वाटतं बारामती पुरतं त्यांनी बोललं असावं। बाकीच्या नेते कोणी काही काम करतच नाही असं नसतं। प्रत्येकाला आपल्या मतदारसंघाचा विकास हवा असतो आणि प्रत्येक जण, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही याचा असो, गटाचा असो, तो आपापल्या पद्धतीने विकास करत असतो। नेत्यांना कुणाला उद्देशून त्यांनी बोललंय हे थोडं पाहावं लागेल। जर ते त्यांच्या कोणत्या नेत्यांशी संदर्भात बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे, पण इतर नेत्याबद्दल त्यांनी असं वक्तव्य करता कामा नये। काय तिजोरी, कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत। काय राहिलंय तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय। हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचंय काय? दोघांना सांगावंसं वाटतं की ते जे पैसे आहेत ते तुमच्या काकाचे नाही आहेत, ते आमच्या कष्टाचे, आमच्या कराचे पैसे आहेत आणि ते आम्ही देशासाठी देतो, तुमच्या खिशासाठी आणि तुमच्या मतांसाठी देत नाही। तर तुम्ही बोलताना भान ठेवा। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहरं भकास। नेते शहरांच्या विकासावर बोलतात, पण त्यांची शहरच भकास असतात असं वक्तव्य अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांनी केलं। यावेळी अजित पवारांनी शिवराळ भाषाही वापरली। यावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी दादांना सल्लाही दिलाय। मी कुठेतरी आपण काहीतरी थातूरमातूर सांगायचं ही माझी भावना नाहीये। मी शब्दाचा पक्का आहे। मी माझ्या भागामध्ये करून दाखवलं, त्यावेळेस अंबाजोगाईला येऊन सांगतोय की आपण पण तसं करा। बरेच पुढारी येतात, सांगतात असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, आणि त्यांची शहरं एकदम घाण भिकार असतात, बकालपणा असतो तिथं। मला असं वाटतं की दादा एक जबाबदार नेते आहेत। प्रत्येकानेच बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे। आता माझ्यासारखी कार्यकर्ता दादांना काय सांगणार? राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, त्यांच्यासोबत काम केलेली मी एक कार्यकर्ता आहे। त्यामुळे सगळ्यांनीच, कुठले सगळ्याच नेते असतील, कार्यकर्ते असतील, या दिवसांमध्ये आपलं बोलणं जे आहे ते त्या ठिकाणी तारतम्य राहूनच बोललं तर ते जास्त बरं असतं।